असून या मॅचच्या दरम्यान टाइम काउंटडाऊन केलं जाईल. लक्ष सुद्धा 3 षटक कुठल्या परिस्थितीत ॲट एनी हॅव ॲट एनी कॉस्ट ॲट एनी कंडिशन तुम्हाला 15 मिनिटाच्या टाकून कंप्लीट करायचे आहेत. ऑफिशियल सज्ज झालेले आहेत. राज भोईर सर मॅन फ्रॉम माळेगाव आणि त्यांच्या समेत आपण बघत आहोत हरीश कराळे सर मॅन फ्रॉम नेरल. समालोचन कक्षातून याच विभागातील प्राऊड सब डोंगरनावे मुरबाड सुनील शेळके सरांना आपण ऐकत आहोत. त्याचबरोबर 10 क्रिकची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या निमित्तानं 29व्या पर्वा दरम्यान 4 कॅमेऱ्यांशी क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट करताना सध्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरऑल आजवरचा 10 क्रिकचा प्रवास पाहायला तर अगदी शून्यातून झालेली सुरुवात कुणालजी म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली मेहनत आणि अगदी अल्पावधीतच या छोट्याच्या वृक्षाचं झालेलं महाकाय वटवृक्षामध्ये रूपांतर. आज जवळजवळ यूट्यूब ॲपवरती 138K पेक्षा जास्त सबस्क्रायबर या वाहिनीचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 कॅमेऱ्यांशी सध्याच्या घडीला या स्पर्धेचं थेट कव्हरेज थेट प्रक्षेपण त्यांच्या वतीनं सूर्य संपूर्ण त्यांच्या टीमचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. नुकताच व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते धडाकेबाज चषकाच्या गौरवशाली 50व्या पर्वाचे मुख्य आयोजक सतीशजी शेळके सर, त्यांच्या समेत रवींद्रजी निचिते सर, त्या सर्वांचाच आभार. उपस्थित सर्वांना पुनश्च एकदा मानाचा प्रेमाचा जे शिवराय सामना सुरू होता श्री गणेश न्याहाडी आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत जय गावदे स्पोर्ट्स खानिवरे. सामना सुरू होतोय. महत्वपूर्ण पहिलं सत्र गोलंदाजीसाठी पाहिलं तर पावर प्लेचं षटक. बॉलर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल फुल टॉस स्विंग करण्याचा प्रयत्न स्कोर लेगला इनफिल्ड मध्ये पकडला गेला. सोपा सुंदर हा सहज झेल आणि पहिल्या बॉलवरती त्या ठिकाणी बसलाय झटका टीम श्री गणेश न्याहाडीला आणि लगेचच बॅटरनं DRS ची मागणी आता केली आहे की नाही ते पाहावं लागेल. इशारा तर डेफिनेटली केला होता मात्र नॉनस्ट्रायकर एंडच्या बॅटरनं त्याला दुजोरा दिलाय आणि आता वेस्ट ऑफ बाईटसाठी तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश न्याहाडी क्रिकेट संघानं. विथ द हेल्प ऑफ आवर टेक्निकल टीम पाहिलं जाईल बॉलचा हाईट फॅक्टर काय होता, चेंडू बॅटचा संपर्क झाला त्यावेळेला चेंडूची उंची काय होती, या सगळ्या गोष्टी न्याहाळल्या जातील पाहिल्या जातील. डीप होणारा फुल टॉस आणि त्यावरती फलंदाज बाद. सो DRS देखील आता गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश न्याहाडीने आणि त्या समवेत सलामीवीर या मॅच मध्ये गमावलाय तो अर्थातच अक्षय. पहिला चेंडू गौरवला शिवेश फिल्डिंग करत असताना आपण बघत आहोत जयगावदे स्पोर्ट्स खानिवरी क्रिकेट संघ. स्वागत आहे सर्वांचं रविराज ब्लास्टर जांभूड आयोजित चित्रस्मृती चषकाच्या 29व्या दमदार आणि दर्जेदार पर्वात एक गाव एक संघ मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न 40 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लॉट्स ऑफ प्राइजेस इन दिस टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा वर्षा बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली या जय ग्रुपसाठी मॅन ऑफ द मॅच च्या ट्रॉफी ज्यांच्या वतीने आपल्याला लाभल्यात श्री संदेशजी बसंतस त्यांचं देखील वेलकम आपण करूयात आणि जाऊयात ऑनगोईंग मॅचकडे. जेथे पहिल्या बॉलवरती मिळले विकेट ती गोलंदाज गौरवला. न्यू बॅटर हर्षद ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला इन स्विंगर. टप्पा पडल्यानंतर लेफ्ट हँडर मीडियम पेसर कडून हलकासा आतमध्ये येणारा हा बॉल लाईन जज करता आली नाही. न्यू बॅटर हर्षदला पहिला बॉल फुल टॉस होता, चांगलं कंट्रोल नव्हतं मात्र तदनंतर जशी विकेट मिळाली गोलंदाज गौरव कालेकरचा कॉन्फिडन्स आपण बघत आहोत आता दुणावलेला आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू, धावसंख्या अजूनही खुली झाली नाहीये. हा देखील फुल टॉस ऑन साइडला. फटका लाजवाब आहे, सुपर फ्लायटेड पॅरलल फटका. अंपायर सिग्नल इट्स अ मॅक्सिमम. या डावाचा पहिला तडाखा षटकार. सरते शेवटी धावसंख्येची कोंडी आपण बघत आहोत. तिसऱ्या चेंडूवरती अक्षयच्या माध्यमातून फोडण्यात आलेली आहे. जसा तो बाद झाला हर्षद मैदानात गेला आणि काय कॉन्फिडन्स स्टार्ट त्याचा या डावामध्ये राहिलाय. धावसंख्येचा शुभारंभ फलकाचा श्री गणेशा. स्कोरबोर्डवरती धावा पाहायला मिळतात 6. फुलर लेन बोलस बॅक ड्राईव्ह मिडॉन आतमध्ये त्याचाच फायदा घेतला. लॉफ्ट केला व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफ वरून बॅकअप अवेलेबल झालेला आहे. स्ट्रेट डाऊन द क्रेल टाईट. ब्लॅक स्क्रीनच्या समोर फिल्डर उपस्थित झाले. लॉंग ऑफ वरून जोपर्यंत बॅकअप केलं जाईल रिटर्न थ्रू होईल
रस पूर्ण झाला या बॉलवरती 2 आणि 2 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती पुढे मार्ग शोधताना आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 8 या आकड्यावर. नो बॉल. ऑफिशियल हरेश कराळे सरांचा आला सिग्नल. अपर वेस्ट हाईट रिप्ले आपल्या स्क्रीनवरती कशा पद्धतीनं वेगाने आले. रिलीज ऑफ डिलिव्हरी पॉइंट फसला आणि तास काळा सव्वा 9 चेंडू आता ऑनफिल्ड अंपायरने घोषित केला. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी पुन्हा एकदा बनली आहे ती फलंदाज त्या ठिकाणी हर्षदला. बॅकफुटवर आले. चेस करून कट करण्याचा प्रयत्न. आउटर एज. थर्डमॅनला बाकअप आलं होतं. धावचीची संधी बनली होती मात्र थोडा वाईड आला. तोपर्यंत मिळणारी ही सिंगल धावा आणि सिंगलच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतीये ते आतापर्यंत 10 या आकड्यावर. 10 ऑन बोर्ड. 10 क्रिकेट वाहिनीच्या वतीने जो ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईंट आहे त्या सर्वांचं वेलकम आहे चेतन स्मृती चषकाच्या या दमदार 29व्या पर्वात. लोवर फुल टॉस ड्राइव्ह केला कव्हर्स मधून. चेस ए लॉंग ऑफच्या फिल्डरला आउटफील्ड फास्ट. लास्ट मुवमेंटला बॉल दणदण करत निघून चाललाय. डीप लॉंग ऑफ सीमा पार. दर्जेदार देखना फटका. चौकार. चौकारानं आपण बघत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 14 बनवला गेला. बॅटिंग करत असताना विथ द कॉन्फिडन्स स्टार्ट आपण बघत आहोत. या मॅचच्या दरम्यान श्री गणेश नेहाडी क्रिकेट संघाकडून 14 ला 1 लॉस. रशद आणि त्यांच्या सौमित तानाजी या 2 बॅटरच्या दरम्यान सध्या पार्टनरशिप सुरू आहे. निर्णायक दुसऱ्या विकेट करता. पहिल्या बॉलवरती या मॅचमध्ये गोल्डन डकची शिकार आपण पाहिलं होतं अक्षय लाट. त्यानंतर दुसऱ्या विकेटच्या दरम्यान ही भागीदारी आणि पॉवर प्लेमध्ये चार्जअप होत असताना स्पेशली गौरव कालेकरच्या गेस आक्रमण आपण पाहिलं. सगळा वेळ जास्त वेस्ट करू नका. लक्ष सुद्धा बरोबर 1:45 ला पहिला बॉल पडला. फिल्डिंग करणारा संघ जय गावदे स्पोर्ट्स खानेवरे. स्पीडअप गरजेचं राहील. स्वतः संघ कर्णधार संघ नायक रमेश धलपे निर्णायक दुसऱ्या षटकात गोलंदाजी करता. स्क्रीन एंड कडून आपण बघत आहोत. महत्वपूर्ण डावाचे षटक दुसरं. आउटफील्डचे दरवाजे सध्या खुले झालेले आहेत. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ ऑन साइडला लॉंग ऑन आपण बघत आहोत. मिड विकेट आणि त्यासोबत स्कोर लेग शॉट. थर्डमॅन शॉट फान लेग. त्यासोबत कव्हर पॉइंट आणि इनफिल्डमध्ये बॅकवर्ड पॉइंट देखील आता सेट करण्यात आलेला आहे. ही क्षेत्रक्षणाची व्यूहरचना ही क्षेत्रक्षणाची सजावट आपण बघत आहोत. संघनायक गोलंदाज निर्णायक दुसऱ्या षटकात राऊंड विकेटनं तयार होत असताना आरडी अर्थातच रमेश धलपे. पहिला बॉल अगदी गाईडलाईनच्या बाहेर आहे. ऑनफिल्ड अंपायर राज बोरी सरांचा सिग्नल आला. एक्स्ट्रा रन. वाईड बॉल आणि त्यासोबत अतिरिक्त धावसंख्येत आपण बघत आहोत सध्या पडणारी ही भर. एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील कारण ऑलरेडी पहिल्या धावात बॅटिंग करत असताना जितक्या धावा तुम्ही रोखाल तितकं रनचेस करत असताना तुम्हाला सोपं सुलभ सुस्कर बनत नसतं. पहिला बॉल कॅप्टननं रन्स खर्च केले. एक्स्ट्रा 1 टीमची टोटल आहे. एका गडाच्या मोबदल्यात आतापर्यंत 15. बॉल थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. बाउन्सच मिळाला नाहीये. अगदी यष्ट्यांची समांतर उंची आपण पाहिली. शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप जो बाउन्स अपेक्षित होता. स्ट्रायकर नेटवरती बॅटर हर्षदला तो बाउन्स या बॉलवरती नव्हता. जेन्युअनी जो बाउन्स होता तो कमी मिळाला. त्याच कारणासह आपण बघत आहोत बॅटर बीट झालेले. हर्षद डॉट बॉलची सांगता सध्या झाली. निर्धाव चेंडूची समाप्ती. टीमचे टोटल स्थिर आहे 15. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. नोस्ट्रा करेनला ॲक्युरेट फेक पहिल्या अटेम्प्टमध्ये. चेंडूवरती येणं वाचणं उचलणं फेकणं या चारही क्रिया अगदी झपाट्यानं होताना त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. सिंगल धाव्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या सरकते पुढे आतापर्यंत 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. या सामन्यासाठी विशेषत्वाने एक बक्षीस इकडे आपल्याकडे जमा झालेले आहे. या अगोदर आपण बघितलं होतं मॅन ऑफ द मॅच विचलित करत असताना रवींद्र निचिते सर की जे टिटवाळ्याचे अत्यंत चांगले गुणवंत क्रिकेटर आहेत. खरं तर आपल्या परिसरातील एकलहराचे ते स्थानिक रहिवासी आहेत परंतु कामानिमित्ताने खरं तर टिटवाळ्याला जाऊन आता स्थायिक झालेले आहेत आणि ते काय करतात याची शाश्वती मला निश्चितच आहे. त्याची माहिती मला मिळाली होती परंतु ते उघडपणे आता सगळ्यांसमोर मांडत नाहीत. त्यांच्या वतीने आणखी एक बक्षीस आपल्याला आलेला आहे आणि ते स्वतः कला शिक्षक आहेत त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये
खेळाडूंची कलात्मकता अधिक कशा पद्धतीने वाढेल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे, दुजोरा दिलेला आहे. आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी 500-500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीने आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये रवींद्र निचिते सर, त्याचबरोबर सतीश शेळके सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. 18 वरती आपण बघत आहोत. नुकताच दुसरी विकेट या मॅचच्या दरम्यान पडलेली आहे. अठराला 2 धक्के तानाजी आणि त्यांच्या समेत न्यू बॅटर आपण बघत आहोत जगनला. नुकताच व्यासपीठावरून सन्मान्य अतिथी सतीश शेळके सर, त्याचबरोबर रवींद्र निचिते सर आपली रजा घेत आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेलं आपलं योगदान आमच्या आयोजन समितीच्या कायम स्मरणात राहील. पुन्हा एकदा त्यांचं आभार आपण व्यक्त करूयात. 18ला 2 धक्के बसलेले, स्पीडअप गरजेचं राहील. न्यू बॅटर आपण बघत आहोत तानाजीला सध्या स्टाकर येईल. 3 चेंडू इंडिव्हिज्युअल 6चं योगदान आणि त्याची सोबत देण्यासाठी जगन सध्या नॉन स्टाकर येईल. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेपासून थोडे दूर राहिले होते. चांगला वेग पाहायला मिळाला. राऊंड ऑफ ॲक्शन. नैसर्गिक कोण असतो तो कोण बनवला गेला गोलंदाज रमेश यांच्या वतीने आणि सध्या फायदा या मॅचमध्ये त्यांना मिळत असताना 5 बॉलचा स्पेल त्यांचा अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या. स्पेशली सुरुवात वाईट न झाली होती, मात्र कॅप्टनची जबाबदारी या मॅचमध्ये त्यांनी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. वेगवान चेंडू होता, अगदी पायामध्ये त्याला वळवण्यात आलं. स्कोर लेगला सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील आता सहजगत्या पूर्ण करण्यात आलेली. षटकं 2 संपली. 2 षटकांची अंतिम बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश न्याहाळेनं बनवल्या 10.00 धाव्याच्या धावगतीनं 20. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. यानंतर होणारे 2 विजेते संघ द्वितीय फेरीतील पहिल्या लढतीच्या दरम्यान आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. MS11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर असा सामना यानंतर असेल. जसं पहिलं सत्र संपेल, दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा श्री गणेश न्याहाळे आणि त्यांच्या विरोधात जयगावदेवी स्पोर्ट्स खानिवरे हा पहिल्या फेरीतील अंतिम सामना सध्या सुरू आहे. यानंतर द्वितीय फेरीच्या लढती सुरू होतील. स्पीडअप गरजेचं राहील. लक्ष सुद्धा जयगावदेवी स्पोर्ट्स खानिवरे संगणक रमेश अँड ऑल टीम. पहिलं षटक गौरवचं 14 धावा, दुसरं षटक संगणक रमेशचं 6 धावा. त्यात महत्वपूर्ण एक विकेट देखील कॅरी केली होती. अविनाश राऊत महत्वपूर्ण डावाचं 3रं षटक टाकण्याकरता सध्या बॉलिंग मार्कवर कॉमेंट्री बॉक्स कडून तयार होत असताना ऑन साइडला पहिला बॉल, यावरती कॉन्फिडन्स स्टार्ट फलंदाज जगनचा बॉल काऊ फेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय तो चौकार. गुड शॉट. बॉल पोचवा मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली. स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम आहे. बॉल कधी हरवला, भिजला, फुटला, गाल झाला, विद्रूप झाला, खराब झाला तर ॲट सेम टाइम न्यू बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. स्कोर चौकाराच्या साथीनं 24 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय 24. बॅकफुटर थांबून खेळण्याचा प्रयत्न, आतली कडा होती. विकेट किपर सागर कडून हा सोपा झेल आता सुटलेला आहे. जगन ज्याची कॉन्फिडन्स स्टार्ट या षटकात. त्यानंतर रवीनं पलटवार तर जरूर केला होता, मात्र विकेट किपरचा बाकाप आला नाही. राऊंड ऑफ ॲक्शन. चेंडू टप्पा पडला, हलकासा बाहेरच्या बाजूने स्विंग झाला, कडा घेतली होती, मात्र विकेट किपरसोबत असं बाकाप आलं नाही. निधाव चेंडूची झाली सांगता आणि त्या ठिकाणी 24 वरती सध्या धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश न्याहाळीचं. फुलर लेन ड्राईव्ह केलं समोर, ओव्हर द कव्हर मॅरेट वरती खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे टीम मध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगला थ्रो आला नॉस्ट्राकर एंडला, तोपर्यंत बनली एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या आपण बघत आहोत पोचली पुढे ते 25. आतापर्यंत 25 या आकडावर. ऑन स्ट्राइक तानाजी थांबून कट काढण्याचा प्रयत्न, चेस करत होते चेंडूला.
टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला, बाउन्स या बॉलला मिळाला नाही. अगदी पहिल्या बॉलवरती ज्या पद्धतीनं सुरुवात अभिच्या अगेन झाली होती, मात्र त्यानंतर त्यांना कमबॅक केलेलं आहे. सूचना आहेत जसं गोलंदाज डेंजर झोनमध्ये येतोय त्यांचं इम्प्लिमेशन करण्यात आलेलं आहे. ऑनफिल्ड अंपायर अरेंज करायला सरांकडून. स्टील 2 टू गो. धावसंख्या 25-25. कमी गती, ब्युटिफुल डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि वैविध्यतापूर्ण मिश्रणयुक्त गोलंदाजी अविनाश राऊतची या मॅचमध्ये सध्या टफेस्ट टेस्ट आहे ती स्ट्रायकर एंडवरती बॅटर तानाजीची. सुरुवात चौकारानं झाली होती, मात्र त्यानंतर येणारे 3 डॉट चेंडू आपण बघत आहोत. इफेक्ट टोटली गोलंदाज अवि राऊतच्या गोलंदाजीचा. धावसंख्या 25. अंतिम चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल, बरोबर बॅट्समनला फॉलो केलं, जसा तो ऑफस्टंपच्या बाहेर गेला तसं त्याला चेस करण्यात आलं अविकडून आणि आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी सादर करण्यात आला. लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू, याचबरोबर तिसऱ्या ओव्हरची सांगता सध्या ऑनफिल्ड अंपायरकडून हा सिग्नल. ओव्हर नंबर 3 गेल कंप्लीट. धावसंख्या आपण बघत आहोत 8.33 धावगतीनं पोहोचली होती. 25-25 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडच्या लढतीनं सुरुवात होईल. 2 विजेते संघ एकमेकांसमोर असतील. MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर. जसं पहिलं सत्र संपेल टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस कॉबर्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा अंतिम षटक, निर्णायक षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत ऋतिकला. स्ट्रायकर एंडला जगन. अंतिम षटक गोलंदाजीसाठी ऋतिक. पहिला चेंडू बागफुटवर आले, टॅप केला समोर, स्वतः गोलंदाज पोहोचतात बाहेर. गुड फिल्डिंग मिळते ती फक्त एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती टीमची धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ते 26 आकड्यावर. सुरुवात दमदार होती. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 16 रन्स फ्रंटलाईन बॉलर गौरव काळेकरच्या अगेन्स्ट आल्या होत्या, मात्र रमेश यांची इकॉनॉमिकल कामगिरी. दुसऱ्या षटकात अवघ्या 6 धावा त्यांनी दिल्या. तर निर्णायक तिसरं षटक अवि राऊतचं, ज्याच्या वतीने देखील किफायती कमी खर्च गोलंदाजी आपण पाहिली. 5 धावा त्यानं देखील दिल्या होत्या. अपील करण्यात आलेले पायची साठी, मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ आपण बघत आहोत. इम्पॅक्ट आणि त्यानंतर धावचीची जी संधी बनली तिचं सोनं नॉन स्ट्रायकर एंडला केलं गेलं. फलंदाज बाद. महत्वपूर्ण मॅच मध्ये बसतोय धक्का त्या ठिकाणी. या सामन्यामध्ये निर्णायक तिसरा श्री गणेश न्याहाडीला. ला 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. धाव घेण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा बाकाप आला आणि धावचेच्या स्वरूपात फलंदाज तानाजी आपण बघत आहोत माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला जगनच्या सोबतीनं शिवाजी आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर बाईटमध्ये चांगली प्रतिक्रिया आली होती श्री गणेश न्याहाडेच्या संघनायकाची. लेग स्टिक दाखवली आणि आता ती वाकवली. बरोबर बॉल मिडल आणि लेग स्टिकला धडक मारतोय. फलंदाज बाद. त्रिफळ उद्ध्वस्त. ऋतिकला मिळते आणखीन एक शिवेश. तर बसतोय धक्का चौथा श्री गणेश न्याहाडी क्रिकेट संघाला. ला सध्या 4 लॉस. बॅटिंग युनिटची सध्याच्या घडीला थोडीशी नाखुश, निराशाजनक, नाउमेद, नाउत्साहिक कामगिरी या लढतीच्या दरम्यान सध्या आपल्याला पाहायला मिळतीये. 26 4 लॉस. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक सध्या खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी श्री गणेश न्याहाडी क्रिकेट संघाकडून 6व्या क्रमांकावरती कॅप्टननं बॅटिंगसाठी मैदानामध्ये पाठवलंय. टीमचा भरोसेमंद फलंदाज, वेल फिनिशर, फिंच हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो फलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अंकलेश. तीन बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या डावाचे पाहायचा कितीपर्यंत मजल मारेल संघ श्री गणेश न्याहाडी. संघ कर्णधारानं 40 धावसंख्येचं टार्गेट माइंड मध्ये सेट केलं होतं. फुल लेंथ लाईन मिस केली
आणि पुन्हा एकदा लिस्टिका धाव काढण्यात आली आहे ती गोलंदाज ऋतिक कडून. लागोपाठचा दुसरा धक्का त्यानं दिलाय श्री गणेश न्याहाडीला. तू चल मी आहे अशी परिस्थिती. अंकलेश देखील परत आहेत माघारी. सर्व्हिस वरती पाचवा धक्का ऑन हॅट्रिक. संधी आता गोलंदाज ऋतिकला देखील निर्माण झाली आहे, जे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. क्रिकेटचं देखील चांगलं नॉलेज त्यांच्याकडे आणि ते या सामन्यामध्ये आपल्याला शोकास देखील होताना पाहायला मिळते. विथ द बॉल जबरदस्त परफॉर्मन्स ऋतिकचा ऑन हॅट्रिक. संधी त्याला निर्माण झाली पाहिजे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसात दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? विकेट कीपर बीट झाला. शॉट फारनेकला बॅकअप आला. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ बाईट. इट इज अ बीमर. नो +1. एक्स्ट्रा 2 धावा त्या ठिकाणी ऍड होतील आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या सोबतीनं टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच कालावधीनंतर धावफलकाला मिळणारी ही गती, ही चालना. 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फ्रीट वरती पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज ऋतिक कडून. आणखीन एक डॉट बॉल. 28 ला सध्या पोहोचलास. रवींद्रजी निचिते सर यांच्या वतीनं चालू सामन्यासाठी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी 500चं इंडिव्हिज्युअल कॅश प्राइज आहे. त्यासाठी रवींद्र निचिते सर, सतीश शेळके सर यांचं पुन्हा एकदा आभार आपण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं व्यक्त करूयात. स्पेशली या सामन्यासाठी ते कॅश प्राइज आहे. ड्राईव्ह केला समोर, चांगला मैदानी फटका. लॉंग ऑनला बॅकअप. सेकंडचा कॉल आणि धावचित होते फलंदाज तो नोस्ट्राकर एंडला, अर्थातच शिवाजी. पहिला डाव याचबरोबर संपला. 14 धावा पहिल्या षटकात होत्या, मात्र तदनंतर 3 षटकात अवघ्या 15 बनवल्या गेल्या. 29 उभारल्या आणि 30 धाब्याचे छोटेखानी लक्ष निर्णायक द्वितीय सत्रात जयगावते स्पोर्ट्स खानिवरे क्रिकेट संघासमोर. 30 रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. द्वितीय फेरीतील सामना पहिला MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार आणि त्यांना फाईट करेल संघ आई गावदेव स्पोर्ट्स खाटेकर. दोन्ही संघाचे संघ कर्णधार लगेचच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. सूचनेकडे लक्ष सुद्धा. MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार. कॅप्टन या फासली. थर्टी रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. 30 धाब्याचं लक्ष आणि कशा पद्धतीने रनचेस रंगेल. महत्वपूर्ण दुसरा डाव कशा पद्धतीने 30 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग केला जाईल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात आपल्याच विभागातील प्राऊड एस ऑफ डोंगरनावे मुरबाड सुनील शिल्के सरांच्या शुभवाणीतून या महत्वपूर्ण डावाचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. यानंतर होणारा द्वितीय फेरीतील आणखी एक महत्वपूर्ण सामना MS11 चापेवाडी पठार आणि त्यांच्या विरोधात टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच आई गावदेव स्पोर्ट्स काटेकर. दोन्ही संघांचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. या महत्वपूर्ण सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत संदेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते. सामना 4 षटकांचा असेल. बाकी रूल्स अँड रेग्युलेशन अगदी पहिल्या मॅच पासून जसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत तेच असतील. दोन्ही संघाचे संघ कर्णधार आपल्या समेत उपस्थित आहेत. मॅन फ्रॉम आई गावदेव स्पोर्ट्स खाटेकर विशाल भोईर. मॅन फ्रॉम जयगावदेव स्पोर्ट्स MS11 चापेवाडी पठार कल्पेश कातवारा. 4 ऊर्जा संदेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. रिकॉलिंग होईल. कॉल असेल आई गावदेव स्पोर्ट्स काटेकरचे कॅप्टन विशाल भोईर यांचा. टेल असा कॉल आणि फायनली आलाय तो टेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण असं नसतं व्हायचं. विशाल महत्वपूर्ण सामना आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त विजय तुम्ही संपादित केला. 4 ओव्हरची मॅच आहे. ॲज अ कॅप्टन टीम युनिट सोबत आता तुमची चर्चा झालीच असेल. समोर MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठारचं युनिट आहे. 4 ओव्हरची मॅच ॲज अ कॅप्टन या महत्वपूर्ण पहिल्या डावामध्ये तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फर्स्ट ऑफ ऑल बॉलिंग करू. मागच्या मॅच मध्ये आय थिंक बॅटिंग करत होते. पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा स्कोर झाल्या होत्या. आता या मॅच मध्ये गोलंदाजी करायची असे कुठले गोलंदाज असतील
जे आई गावदे स्पोर्ट्स काटेगरसाठी लाभदायक कामगिरी पहिल्या डावामध्ये करू शकतील? पहिल्या मॅचमध्ये जे वापरले तेच रेग्युलर आम्ही गोलंदाज वापरू. पहिला सामना जिंकलाय, कशा पद्धतीने टीम युनिटमध्ये आता कॉन्फिडन्स आलाय, कशा पद्धतीनं या महत्वपूर्ण द्वितीय फेरीतील पहिल्या मॅच साठी रणनीती तुझ्या टीममेट सोबत तू बनवली आहे? प्लॅनिंग तयार आहे आमचं, मैदानामध्ये गेल्यावर समजेलच. सो अधिकचा वेळ न घेताना दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊयाच. ऑनगोईंग सामना लगेच सुरू होतोय. MS11 चापेवाडी पठार आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स काटेकर या दोन टीमच्या दरम्यान द्वितीय फेरीचा पहिला सामना 4 ओव्हरचा ज्या ठिकाणी संघनायक विशाल बोरनं जिंकला टॉस आणि पहिल्या डावामध्ये ते करतील क्षेत्ररक्षण. बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिले प्रतिस्पर्धी MS11 जयगावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठारला. ऑनगोईंग सामना सुरू होतोय. 30 धाब्याचं लक्ष आणि कशा पद्धतीनं रनचेस केलं जाईल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात सुनीलजी शेळके सरांना. धन्यवाद. फलंदाज बाद. खानिवरे आणि नेहाडी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे सुरू असलेला आपण बघतो. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक पहिल्या दिवसातील दुपारचं सत्र आहे. पहिलं सत्र संपलं 29 वर. आज एकाही खरं तर पहिल्या सत्रामध्ये खेळणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या संघाला 50शीचा आकडा गाठता आला नाही. अनेक मातब्बर संघ आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहिलेले आहेत. पाहायचे यावेळेचा चेंडू पंचांच्या वतीने वाईट घोषित केला गेलेला आहे. दशरथजी मार्के की जे जांभुर्डे गावचे जुने जाणते क्रिकेटर आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. पहिलं षटक सुरू आहे. अक्षयच्या वतीने ते फेकलं जात आहे. एकूण धावा बनवायच्या आहेत 30 आणि रमेश बाद झाले. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये असताना नवीन फलंदाज बॅट्समन कोण गेले नवीन अनिकेत दाखल झालेले आहेत. फुललेंचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात. अत्यंत चांगलं टायमिंग जुळलेलं आहे. बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि बाणाप्रमाणे चेंडू सरळ खेळून काढलेला आहे. स्ट्रेट हिट, वन्स अगेन ग्रेट हिट फॉर रन्स. चांगला फटका आपण बघत होतो. बघूया आपण आपल्या ऍक्शन रिप्लेमध्ये, मॉनिटर रिप्लेमध्ये कशा पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षकाने जीवाचं रान केलं होतं परंतु त्या चेंडूला ते अडवू शकले नाहीत. अंतिमतः चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. 5 धावा धावपलकावर. अनिकेतसाठीचा हा चेंडू आहे. फटका बसतो. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का? झेल टिपला जाईल का? क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी निर्माण झाली परंतु हा झेल त्यांच्या वतीने इथे घेण्यात आला नाही. प्रयत्न तर केले होते क्षेत्ररक्षकांनी परंतु तिघांच्या मध्ये जवळजवळ जाऊन चेंडू सेफ लँड झाला. मला असं वाटतं प्रयत्न सुद्धा केला होता
यष्टीरक्षकाने, बघूया आपण आपल्या रिप्लेमध्ये. यस, अगदी चेंडू खाली यष्टीरक्षक आले होते, परंतु कॉलिंगचा अभाव आपण बघितला. प्रॉपर ताळमेळ जर तुमच्याकडे नसेल तर मग ज्यावेळेस एकाच झेलसाठी 2-3 क्षेत्ररक्षक जवळ येतात त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की हा झेल दुसऱ्याचा आहे, आणि म्हणून अंतिमता मग नंतर कोणीतरी प्रयत्न करतो की ज्याला हाफ हार्टेड अटेम्प्ट म्हणतात, आणि मग ते झेल सुटत असतात. बॅकफुटला होते, तिकडनं कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला चेस करायचं होतं. शॉर्ट वाईड अँड पनिश्ड अशा पद्धतीने बऱ्याचदा लाईन तुम्ही ऐकत असाल. शॉर्ट आणि वाईड होता, परंतु पनिशमेंट इथे देता आली नव्हती फलंदाजाला. बॅटिंग एंडला आपण ऋतिकाला बघत आहात. 30 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. नेहाडी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, गोलंदाजी करतोय. एवढ्या बाहेर दूर नको ना राहू. पुढे सरसावले, फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना खेळण्याचा प्रयत्न करत होते. सिल्की टच द्यायचा होता, परंतु चेंडूफळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आला नाही. एक धाव इथे मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अकाउंटमध्ये ती इथे ऍड केली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत 6 अर्थात 6. एक गडी बाद झालेला आहे. अक्षयचं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्ट्रायकिंग याला बॅटर ऋतिक. खाणिवरे आणि नेहाडी असे हे दोन संघ एकमेकांसमोर आहेत. बॅकफुटला जात असताना पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न फलंदाज ऋतिकचा इथे वारंवार फसत असलेला आपण बघतो. आणि ऍक्शन रिप्लेमध्ये आपण बघूया, चेंडूला वळण मिळतं आहे की नाही हे पाहावं लागेल. ज्या पद्धतीने चेंडूफळीचा संपर्क येत नाही, उसळी तर आहे चेंडूवर, परंतु वळण सुद्धा इथे मिळत असावं. ज्या पद्धतीने संपर्क करण्यामध्ये अपयश वारंवार मिळते फलंदाज ऋतिकला. सरळ जाणारा चेंडू आपण बघतोय. इथे इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवायचं होतं. नाना तारा मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली फलंदाजाच्या वतीने, परंतु इथे त्याला यश मिळालं नाही. अपयशच फलंदाजाला आतापर्यंत इथे मिळालेलं आपण बघितलेलं आहे. त्याचमुळे पहिलं षटक संपतंय, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत 6, आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 24 धावांची गरज आहे. ज्यावेळेस डाबाला सुरुवात झाली होती 30 धावा बनवायच्या होत्या आणि 7.5चा आस्किंग रन रेट होता, आणि इथे तो लगेचच वाढलेला आहे, तो 8चा बनलेला आहे. करंट रन रेटचा विचार केला तर तो आहे 6चा, आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 8.00 अर्थात 8चा. 18 चेंडू 24 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघू शकू. चला दुसऱ्या षटकाला लगेचच सुरुवात करायचं आहे. अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. नेहाडी संघ या गोष्टीकडे आपलं लक्ष असू द्यायचंय. वेळेच्या बाबतीत कटाक्ष आपल्याला बाळगावं लागेल. वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात इथे मिळून देतील पाहिजे. कोणत्या गोलंदाजाकडे संघ कर्णधार वळतायत. नेहाडी संघ फार दूरवरून या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेला आहे. मला आठवतं ज्यावेळेस आम्ही सिनियर कॉलेजमध्ये शिकवत होतो, मला असं वाटतं SYBA ला 14वी मध्ये असताना आमचा कॅम्प नेहाडी परिसरामध्ये गेला होता, कॉलेज कॅम्प, NCC कॉलेज कॅम्प, आणि त्यावेळेस नेहाडी गाव पाहण्याचा पहिल्यांदा योग आला होता. त्यानंतर 2-4 फेऱ्या त्या गावामध्ये निश्चितच झाले असतील. खूप दूरवर आहे, म्हणजे शिरोशी परिसरामध्ये असलेले हे गाव, आणि इतक्या दूरवरून नेहाडी संघ या स्पर्धेसाठी सम्मिलित होण्यासाठी आलेले आहे. प्रथमतः तुमचं सगळ्यांचं या आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. MGCAच्या अंडर खरं तर ते संलग्न झालेले आहेत, आणि आतापर्यंत पहिलं षटक जर पाहिलं तर ते चांगलं राहिलेले त्यांच्या वतीने फेकलं गेलं होतं. अक्षयच्या वतीने वेळेच्या बाबतीत समायोजन करणं गरजेचं आहे. नेहाडी संघ अधिकचा वेळ आपण वापरू शकत नाहीत. खरं तर आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. आज आपण 8चा लॉट कंप्लीट करत आहोत. उद्यापासून लॉट चेंज होईल. 10चा लॉट उद्यापासून आपल्याला कंप्लीट करावा लागेल. त्यामुळे मग श्वास घ्यायला सुद्धा वेळ उरणार नाही. बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न करतायत. या दोन्ही फलंदाजाने वारंवार हा प्रयत्न दाखवलेला आहे. खरं तर खानिवरे संघाचं दिवाळी चषकामध्ये चांगलं प्रदर्शन झालेलं मी पाहिलेलं आहे. जिकडे खानिवरे संघाच्या वतीने अनेक असे फलंदाज बघितले होते, त्यांनी चांगली फलंदाजी केली होती, परंतु या 2 फलंदाजांना आणखी सूर सापडत नाही. शाहिदच्या वतीने दुसरं षटक इथे फेकलं जात आहे. स्ट्रायकिंगला बॅटरचा आपण विचार केला तर स्ट्रायकिंगला बॅटर आहेत अनिकेत, मला असं वाटतं ऋतिक आहे स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्या विरोधात फेकला गेलेला हा फटका आपण बघतो. इथे निर्धाव चेंडू आलेला आहे. डॉट पर्सेंटेज वाढत चाललेला आहे, त्यामुळे हा सामना रंजकतेकडे वळतोय.
खरं तर 30 धावा बनवायच्या आहेत आणि ज्या पद्धतीने मैदान गाठलं होतं खानिवरे संघाने, त्यांना असं वाटलं असेल की या धावा सहजासहजी आपण बनवू शकू, प्रतिस्पर्धी संघ न्याहाडी संघाला परतीचा प्रवास आपण निश्चितच देऊ. परंतु ज्या पद्धतीने झुंज आतापर्यंत गोलंदाजांनी दिलेली आहे त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतायत, नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत न्याहाडी संघाने दाखवलेली आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू स्लॉक केलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान होत असताना फेकी झाली. एक धाव इथे आलेली आपण पाहिलेली आहे आणि एकेरी धावाने धाव पुढे जातोय. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर त्या आहेत 7 अर्थात 7. आणखी 23 धावांची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शेष असलेला आपण बघू शकू. 10 क्रिकच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसले आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. इथे पूल केलेला आहे, खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला, परंतु एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. या धावाला मोमेंटमची गरज होती आणि ती गरज ओळखून खेळला गेलेला फटका एक टप्प्यानिशी चौकार. या चौकारामुळे 11 धावा धावपलकावर लागतील. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. 19 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उजव्या स्टेजच्या बाहेर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आली असती तर फलंदाज तिकडे निश्चितच बाद करण्यामध्ये यश मिळालं असतं यावेळेस गोलंदाजाला. पूर्वीचं क्रिकेट जर आपण अनुभवलं किंवा आपल्या डोळ्यासमोर आणलं तर अशा पद्धतीने डायरेक्ट हिट देत असताना देणाऱ्याला 10 वेळा विचार करावा लागायचा, कारण ती जर आली नाही, अतिरिक्त धाव मिळाली तर मग त्याचा खरपूस समाचार इतर सहकाऱ्यांच्या वतीने घेतला जायचा. परंतु आता असं नाही, आता ऑटो मोड मध्ये क्षेत्ररक्षण केलं जातं. फुलटॉस सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. साधा सोपा चेंडू होता, साखरेची गोळी दिलेली, परंतु ती इथे स्वीकारली नाही फलंदाजाने. चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं, सरळ जाऊन चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज त्रिफळाचीत बाद. न्यू बॅटर इन गौरव काळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेले आपण बघू शकू. या अगोदरच्या सत्रामध्ये गोलंदाजीला सुरुवात केली होती गौरवने, फ्रंटलाईन बॉलर म्हणून खानिवरे संघाच्या वतीने तो खेळतोय. फलंदाजीमध्येही त्याच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमताने इथे योग्य न्याय द्यावा लागेल. चेतन स्मृती चषकाचं हे अत्यंत दिमागदार आणि टुमदार पर्व इथे आयोजित होत असलेलं आपण बघत आहात. 29 वर्षाचा इतिहास निश्चितच या चषकाचा आपण बघत आहात आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन करण्याचा चंग बांधतायत सगळे आयोजक. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते फॉर हॉट कॉज. येस, हे षटक पूर्ण झालेलं आहे पंच. बारा चेंडू आणि 18 धावा असं समीकरण उर्वरित राहिलेलं आपण बघू शकू. सुरुवातीची 2 षटकं चांगली हाताळलेली आहेत, कारण दोन्ही षटकांमध्ये 6-6च्या प्रमाणे धावा मिळालेल्या आहेत. 12 धावा धावपलकावर एक गडी बाद झालेला आपण बघितलेला आहे आणि उर्वरित 2 षटकांमध्ये म्हणजे 12 मध्ये 18ची गरज आहे. बघा, पहिल्या षटकाच्या अंती धावपलकावर करंट रन रेटचा विचार केला तर 6चा करंट रन रेट होता, रिक्वायर्ड 8चा होता. दुसरं षटक संपलं, करंट रन रेट 6चाच राहिलेला आहे, रिक्वायर्ड रन रेट आता 9चा बनलेला आहे. आणि या षटकामध्ये जर 8 धावा आल्या तर मग रिक्वायर्ड रन रेट 10चा बनेल. क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही थारा नसतो. क्रिकेट में किंतु परंतु नहीं चलता. देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. त्यामुळे क्रिकेट हा वास्तववादी खेळ आहे, त्याचं वास्तव आपल्याला बऱ्याचदा स्वीकारून पुढे जावं लागतं. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तानाजीचा वापर केला जातो. संघ कर्णधार ज्यावेळेस प्रतिक्रिया देत होते त्यावेळेस विशेषत्वाने त्याने तानाजीचं नाव घेतलं होतं न्याहाडी संघाच्या संघ कर्णधाराने. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये तानाजीची कामगिरी चांगली होणं अपेक्षित आहे, परंतु इथे त्या गोष्टीला बगल देत असताना पहिल्या चेंडूचा चांगला समाचार घेतलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, कटचा फटका, हा चौकार. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. आयोजन रविराज ब्लास्टर जांभुर्डेचा आहे आणि त्यामुळे आयोजनातील वेगळेपण माझ्या सूचनेनंतर तुम्हाला अनुभवायला मिळेल. यानंतर ऑफिशियल 10 मिनिटाचा ब्रेक आहे, सगळ्यांसाठी सूचना आहे. यानंतर ऑफिशियल 10 मिनिटांचा ब्रेक आहे. दुपारचं जेवण त्यामध्ये तुम्ही निश्चितच घेऊ शकता आणि 10 मिनिटांनंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात असणार आहे.
11 चेंडू 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग केला बॅटर अनिकेत याला आपण अनुभवत आहात. पुढे सरसवले इनर एज, क्षेत्ररक्षक चूक करतोय, चेंडू स्वतःहून कदाचित थांबू शकतो. या अगोदर हे अनेकदा आपण बघितलं, परंतु यावेळी चेंडूला अतिरिक्त गती मिळाली होती आणि जास्तीच्या ताकदीने खरं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे इनर एज लागली, परंतु थिक एज होती, त्यामुळे वेग मिळाला चेंडूला. चेंडू सरळ जाऊन सीमारेषेवर आदळला आणि हा चौकार आला. 10 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. यानंतर उरेल 21 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघू शकू. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जात आहे. न्याहाडी आणि त्यांच्या विरोधात खाणिवरे असा हा सामना आहे. बॅकफुटला गेले. या पद्धतीचा फटका अनेकदा खेळत असताना चुका घडलेल्या आहेत या फलंदाजाकडून. एकदा चुकतो तो माणूस आहे, दोनदा चुकतो तो सुद्धा माणूस आहे, परंतु पुन्हा पुन्हा एकाच पद्धतीची चूक जर आपण करत असू तर क्रिकेट तुम्हाला माफ करणार नाही. मॅन इज अ स्टॅच्यू ऑफ एरर असं म्हटलं जातं. माणूस हा चुकांचा पुतळा आहे, परंतु त्या चुकामधून आपण शिकलो सुद्धा पाहिजेत. एज लागली होती मागच्या बाजूने एसटी रक्षकाने झेल, खरं तर तिकडे चेंडू अडवला होता. 9 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. माफक समीकरण आहे, परंतु ज्या पद्धतीचा खेळ सुरू आहे इथे काहीही घडू शकतं. फुलटॉस चेंडू या पद्धतीने खेळतायत फलंदाज. दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण प्रत्येकाला माहित आहे. गोलंदाजाने तर फलंदाजावर करुणा दाखवली होती, परंतु इथे फलंदाजाला या चेंडूचा, खराब चेंडूचा खरपूस समाचार घेता आला नव्हता. खूप प्रयोगशीलता करतायत फलंदाज, चंचल मनाने खेळतायत, त्याचमुळे त्यांचा निर्धार योग्य इथे बघायला मिळत नाही फलंदाज अनिकेतचा. मेरिट ऑफ द बॉल त्यांना खेळावं लागेल. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळताना चुकलेले आहेत. या फटक्यासाठीच्या प्रॅक्टिससाठी खूप चेंडू त्यांना मिळालेत आतापर्यंत. जवळजवळ 5व्यांदा हा फटका खेळताना हा फलंदाज चुकला असावा. 7 चेंडू आणि 9 धावा. हा चेंडू आता फार महत्वाचा आहे. इथे जर कनेक्शन देता आलं नाही फलंदाजाला बॅट बरोबर तर अडचणी येऊ शकतात, कारण शेवटच्या षटकामध्ये 9 धावा बनवणं ज्या पद्धतीचा क्रिकेट सुरू आहे मला असं वाटतं थोडं कठीण बनू शकतं. हा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. काय घडेल या चेंडूवर आपण सगळेजण बघूयात. फुलटॉस चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळतो. पंचांचं बोट हळुवारपणे आभाळाकडे जातं आणि याच बरोबर फलंदाज अनिकेतची हाराखिरी आपण बघितली. अनिकेतने बाद होण्यापूर्वी आपण बघितल्या धावपलकोर धावा जोडलेल्या आहेत, त्या म्हणजेच 13 आणि त्यानंतर फलंदाज अनिकेत बाद झालेले आहेत. सहा चेंडू आणि 9 धावा असं समीकरण उरलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असलेला आपण बघू शकू. अरुण आलेले आहेत क्रमांक 5 साठी. या अगोदर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. गोलंदाजी सगळ्याच गोलंदाजांनी चांगली केलेली आहे. 2 षटकं आपण बघितली. पहिल्या मध्ये 6, दुसऱ्यामध्ये 6, तिसऱ्यामध्ये 8. पहिल्या षटकामध्ये 7 धावाले होते का? हो बरोबर. 7, 6 आणि 8 म्हणजे 6, 7 आणि 8 असंही आपण वाचू शकतो. शेवटच्या षटकामध्ये डिफेंड करायचे आहेत 9. 6, 7, 8, 9. खूप जास्त वेळ घेतला जातो. न्याहाडी संघ या गोष्टीकडे लक्ष द्या. सिद्दीक भाबे सरांचा एक डायलॉग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे. विचारान जिंदगी गेली, या पद्धतीचा डायलॉग ते नेहमी म्हणत असतात. त्यामुळे अधिक विचार करू नका. विचार करण्याच्या अगोदर, खरं तर कृती करण्याच्या अगोदर विचार करावा, परंतु तोही मर्यादेपर्यंत असतो. खूप जास्त विचार केल्यानंतर आपण चिंतातूर बनत असतो आणि अनेक शक्यता मग डोक्यात येत असतात. अधिकचा विचार, अनेक शक्यता. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजाचा इकडे वापर केला जाईल. पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे शेवटचं षटक इथे दिलं जात आहे. हर्षल आलेले आहेत गोलंदाजीसाठी. यस, हर्षद आहेत आणि 9 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. या अगोदरच्या कोणत्याही गोलंदाजाने त्याने फेकलेल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या नाहीत
आणि तितक्या धावा इतर गोलंदाजांनी त्याच्यासाठी इथे ठेवलेल्या आहेत. 6-9 धावा उरत आहेत या गोलंदाजाकडे. पाहायचं आहे धावपलकाचा असाच ट्रेंड इकडे कायम राहील की फटकेबाजी चांगली होईल. गौरव कालेकर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न करत होता. बघा क्रिकेट हा खेळ गांभीर्याने खेळण्याचा विषय आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही आर्टिफिशियली काही गोष्टी करू शकत नाही. वरपांगेपणा क्रिकेटला कधीही मान्य नसतो. 5 चेंडू आणि 9 धावा. काय घडणार आहे या सामन्यामध्ये? सामना एका वेगळ्या दिशेने निश्चितच मार्गस्थ झालेला आपण बघतो. बसची दिशा जिकडे आहे तिकडे न्याडी संघ जाईल की याच मैदानात थांबेल हे पाहावं लागेल. हा फटका अत्यंत चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, फंबल झालेत. दुसरी धाव पूर्ण करण्याचा निर्धार फलंदाजांचा आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. न्याडी संघ फार दूरवरून या क्रीडानगरीमध्ये इथे उपस्थित झालेले आहेत, वेळेवर उपस्थित झाले. त्याचबरोबर शिस्तबद्ध क्रिकेट आतापर्यंत ते खेळलेले आहेत. 4 चेंडू उरतायत, 7 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. 4 मध्ये 7 जर बनवायचे असतील तर कमीत कमी एकेरी दुहेरी धाव म्हणजे 2 धावा तरी एका चेंडूवर बनवणं गरजेचं आहे फलंदाजासाठी. गौरव ऑनसाइड रिजन टार्गेट करतायत. यावेळेस फटका फसला आहे. गोलंदाज चेंडू खाली येतोय. इथे टिपलाय झेल. अडचणी आता वाढलेल्या आहेत खानिवरे संघाच्या. या अगोदर त्याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की 9 धावा बनवणं आता सहज नसणार आहे, सोपं नसणार आहे फलंदाजी करणाऱ्या खानिवरेसाठी. आणि त्याचाच प्रत्यय आणखी एकदा आपल्याला येतो. फलंदाज गौरव फोर्सिबल हिट करण्याच्या नादामध्ये इथे झेल देऊन बसलेले आहेत आणि गोलंदाजाने तो झेल सुद्धा स्वीकारलेला आहे. इक्वेशन काय उरतं? 3 चेंडू आणि 7 धावा असं इक्वेशन समीकरण यानंतर उरलेलं आपण बघू शकू. सगळ्या गोलंदाजांचा नियंत्रित मारा आपण अनुभवलेला आहे. टिचून गोलंदाजी करतायत. तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजीचा चांगला नमुना न्याहाडी संघाच्या वतीने गोलंदाजाने आतापर्यंत आपल्याला दाखवलेला आहे. समोर ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्ट करतायत. सौ सोनार की, एक लोहार की और ये सतीश की. अत्यंत चांगला फटका आपण बघितला. या समीकरणाला उद्ध्वस्त करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळतोय. या अगोदर एकही फलंदाज असा नव्हता की ज्याने चौकार षटकार शोधला होता, परंतु आपण बघितलं की सतीशने आले आले एक षटकार दाखवलेला आहे. खरं तर चौकार आले होते अनिकेतच्या बॅटमधून, परंतु षटकार एकही आला नव्हता. आता या फटक्यानिशी सामन्याचं चित्र लगेचच बदललं. 2 चेंडू आणि 1 धाव. हा चेंडू जर निर्धाव आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. पाहायचे निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळेल गोलंदाजाला की फलंदाज चांगली फलंदाजी दाखवत असताना 1 धाव पूर्ण करतील आणि सामना आपल्या खिशामध्ये घालतील. काय घडेल, काय बिघडेल, कोण असेल नायक, कोण ठरेल खलनायक? गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. हर्षद आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत सतीश. 2 चेंडू 1 धावा, 1 धाव. अजूनही सामना संपलेला नाही. चांगला फटका आपण बघतो. बॅकफुटला गेले, त्यानंतर विशेप मध्ये खेळले, त्याचबरोबर ही धाव पूर्ण झाली आणि हा सामना खूप रोचक राहिला. आणि या सामन्यामध्ये अंतिमचा विजयी ठरलेला आहे संघ खानिवरे. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत सहभाग नोंदवला, शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही खेळलात. न्याहाडीकर तुमचंही आयोजकांच्या वतीने आम्ही